3रं वचन आणि 9 ते 10 वचन. तुम्हाला जे वचन घ्यायचं आहे ते घेऊ शकता. पूर्ण शास्त्र भाग जरी घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद 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 प्रभू परमेश्वरा. हे देवा येशू ख्रिस्ताच्या नावात पुन्हा आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो प्रभूची प्रार्थना करतो देवाप्पा. खरोखर परमेश्वरा तू महान परमेश्वर आहे. तू अति पवित्र देवा, जिवंत देवा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो देवा. प्रभूजी खरोखर आमच्या अपराधाची पापाची आम्हाला क्षमा करणाऱ्या परमेश्वरा आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र रक्ताने धुवून शुद्ध करणाऱ्या परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू जसं तू पवित्र आहेस परमेश्वरा, तसं आम्ही पवित्र असावं परमेश्वरा. आम्ही तुझ्यापासून जन्मलेले असं तुझं वचन सांगतो परमेश्वरा, ना की आम्ही सैतापासूनचे परमेश्वरा. जसं परमेश्वर तुझं वचन सांगतं आपल्याला देवाची लेकरं म्हणावे, यात बापाने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा. होय परमेश्वरा, धन्यवाद देतो. आम्ही तुझे लेकरं म्हणण्यासाठी परमेश्वर बाप्पा, तू आमच्या एवढी प्रीती केलीस परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियांनो, आपण आता देवाची लेकरे आहोत, परंतु आपण काय होऊ हे अजून प्रगट झाले नाही. तरी हे आपल्याला माहित आहे की तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. परमेश्वरा, आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आज आम्ही जगामध्ये भरकटले जाऊ नये परमेश्वरा, तर तुझ्याशी एकनिष्ठ असावं जसं तू पवित्र आहेस परमेश्वरा. आम्ही तुझे लेकरं म्हणून या जगामध्ये ओळखले जावं परमेश्वरा. आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू, देवाचे लेकरं म्हणवले जाण्यासाठी परमेश्वर जीवन जगण्याची कृपा, ना की आम्ही तुझ्यापासून दूर हो परमेश्वर बाप्पा. तुझ्यामध्ये आम्ही असावं परमेश्वर बाप्पा, यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू. जेव्हा तू येशील परमेश्वरा, हे परमेश्वर जिवंत देवाची लेकरं आहेत असे आम्ही ओळखले जाव्या जगामध्ये परमेश्वरा. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो देवाप्पा, कारण जसा तो आहे तसाच आपल्याला तो दिसेल. आणि त्याच्याविषयी ज्या कोणालाही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसा आपणालाही शुद्ध करतो परमेश्वरा. तुझी हेच इच्छा आहे प्रभूजी, की जसा तू पवित्र, जसा तू शुद्ध आहे तसा आम्ही शुद्ध असावं परमेश्वरा. आज आम्ही जगामध्ये राहत असताना परमेश्वरा, प्रत्येक पापापासून आम्हाला सुटका करणारा फक्त तू देव आहेस. आम्हाला सोडवणारा फक्त तू देव आहेस. प्रत्येक पापाची क्षमा करणारा फक्त तू परमेश्वर आहेस. प्रत्येक वाईटापासून दूर राखणारा तू आमचा जिवंत देवा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आज परमेश्वर बाप्पा, आज तू जसा पवित्र आहेस तसं आम्ही पवित्र असावं, तसं आम्ही शुद्ध असावं परमेश्वरा. आम्ही तुझ्याकडे मागतो प्रभूजी, तू आमच्यावर कृपा कर, आम्हाला आमच्यावर दया कर प्रभूजी. आम्हाला तू शुद्ध राख परमेश्वरा. प्रत्येक वाईटापासून परमेश्वरा तू आमचं संरक्षण कर. आज तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभूजी. जो कोणी पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो. पाप तर नियमशास्त्राचे उल्लंघन आहे, आणि त्याने आमची पापे उचलून वाहून न्यावी म्हणून तो प्रगट झाला होता, हे तुम्हाला माहित आहे. आणि त्याच्या ठायी पाप नाही परमेश्वरा. सर्व पाप परमेश्वरा तू त्या क्रूस खांबावर वाहिलेला आहे परमेश्वर बाप्पा. आम्ही तुझ्यामध्ये असताना कुठल्याच प्रकारचं पाप आमच्यामध्ये तुला आढळू नये परमेश्वरा. कुठल्याच प्रकारचा आम्ही पाप करू नये, त्या पापात आम्ही पडू नये परमेश्वरा. जे तुला वीट आणणार आहे, जे तुला न आवडणार आहे परमेश्वर बाप्पा, जे तुझ्या अंतःकरणाला खिन्नता पोहोचणार आहे परमेश्वरा, असं कुठलीच गोष्ट आमच्यामध्ये असू नये परमेश्वरा. कुठल्या शब्दाद्वारे, वागण्याद्वारे, पाहण्याद्वारे, आमच्या जीवनाद्वारे परमेश्वरा, जेणेकरून तुला खिन्न, त्या तुझ्या अंतःकरणाला तू खिन्न होशील परमेश्वर बाप्पा. असं परमेश्वर तुझ्या नियमशास्त्रा विरुद्ध आम्ही जीवन जगू नये तुझ्याकडे कृपा मागतो. धन्यवाद प्रभू. आम्हाला आमच्यामध्ये शुद्ध अंतःकरण तू उत्पन्न कर परमेश्वर बाप्पा. आणि तू जसा पवित्र आहेस तसा आम्हाला तू पवित्र राह परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो, तू कधीच परमेश्वर पाप प्रिय मानलं नाही, तू पवित्र आहेस परमेश्वरा. आम्ही तुला धन्यवाद. आणि प्रभूजी, तू सर्व पाप त्या क्रूस खांबावर वाहिलेला आहे, सर्व परमेश्वर बाप्पा तुझ्या रक्तामध्ये धुतलेला आहे परमेश्वरा. तर त्या रक्ताने धुवून आम्हाला शुद्ध आणि पवित्र करणारा देवा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तू आमचे पाप धुवून टाकलेस, पुसून टाकलेस, त्याचप्रमाणे आम्ही आज पवित्र जीवन जगावं, तुला आवडणारं जीवन जगावं, तुला संतोष होणारं जीवन जगावं परमेश्वरा. आणि तुझं गौरव करावं, आमच्या जीवनाच्या द्वारे तुझी महिमा व्हावी प्रार्थना करतो. म्हणून तो प्रगट झाला होता असे तुम्हाला माहित आहे, आणि त्याच्या ठायी पाप नाही तुझं वचन सांगतं प्रभूजी. जो कोणी त्याच्यामध्ये राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो